नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज सर तुमच्यासाठी सह्याद्री स्पर्धात्मक प्रश्नसंच घेऊन आलो आहे. आज मी तुम्हाला औरंगाबाद कारागृह वर आधारित प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहे व त्यांची उत्तरे सांगणार आहे. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पहा व कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 16 कशाशी संबंधित आहे? याचे पर्याय आहेत: नंबर 1 धार्मिक स्वातंत्र्य, नंबर 2 राज्यसंस्थेची व्याख्या, नंबर 3 अस्पृश्यता निवारण, नंबर 4 सार्वजनिक नोकरीत समान संधी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सार्वजनिक नोकरीत समान संधी. पुढचा प्रश्न, संसदीय व्यवस्थेचे सर्व घटनात्मक अधिकार कोणाकडे असतात? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 लोकसभेचे सभापती, पर्याय क्रमांक 4 सरन्यायाधीश. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वावर असलेले ग्रामपंचायतीबाबतचे कलम कोणते? पर्याय क्रमांक 1 कलम 46, पर्याय क्रमांक 2 कलम 39, पर्याय क्रमांक 3 कलम 40, पर्याय क्रमांक 4 कलम 45. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 40. पुढचा प्रश्न, घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाकडे असतो? त्याचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 राज्यपाल, पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 3 संसद आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसद. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीच्या शपथेचे कलम कोणते आहे? राष्ट्रपती जी शपथ घेतात ते कोणत्या कलममध्ये असते? पर्याय क्रमांक 1 कलम 61, पर्याय क्रमांक 2 कलम 60, पर्याय क्रमांक 3 कलम 80, पर्याय क्रमांक 4 कलम 69. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 60. पुढचा प्रश्न, हिंदी चित्रपटसृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे? तर त्याचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 राहुल देव बर्मन, पर्याय क्रमांक 2 आनंदजी, पर्याय क्रमांक 3 शब्बीर कुमार, पर्याय क्रमांक 4 अजीज मिर्झा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राहुल देव बर्मन म्हणजे RD बर्मन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. पुढचा प्रश्न, राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? त्याचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 केंद्र शासन, पर्याय क्रमांक 2 राज्य शासन, पर्याय क्रमांक 3 केंद्र व राज्य यांना संयुक्तरित्या आणि पर्याय क्रमांक 4 निश्चितपणे सांगता येत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य शासन. फक्त राज्य शासनालाच कायद्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, अलिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कुर्ला, पर्याय क्रमांक 2 आहे अजिंठा, पर्याय क्रमांक 3 आहे पितळखोरे आणि पर्याय क्रमांक 4 आहे वेरूळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पितळखोरे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारत माता मंदिर आहे? त्याचे पर्याय आहे: पर्याय क्रमांक 1 भद्रा मारुती, पर्याय क्रमांक 2 पंढरपूर, पर्याय क्रमांक 3 देवगिरी, पर्याय क्रमांक 4 पैठण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देवगिरी. पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोठे झाला ते सांगायचे.
त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आपेगाव, पर्याय क्रमांक 2 धूपखेडा, पर्याय क्रमांक 3 हिरापुरा आणि पर्याय क्रमांक 4 चितेगाव. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आपेगाव. पुढचा प्रश्न, औरंगाबाद जिल्ह्यातील डॅश डॅश या प्रमुख नद्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या कोणत्या प्रमुख नद्या आहेत ते सांगायचे. पर्याय क्रमांक 1 गोदावरी, तापी आणि पूर्णा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, कृष्णा आणि पूर्णा, पर्याय क्रमांक 3 तापी, भीमा आणि कृष्णा, पर्याय क्रमांक 4 तापी, पूर्णा आणि नर्मदा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी, तापी आणि पूर्णा. हे औरंगाबाद जिल्ह्याच्या 3 प्रमुख नद्या आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती गोष्ट औरंगाबाद जिल्ह्याशी संबंधित नाही. कोणती गोष्ट तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्याशी संबंधित नाही हे सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे पैठणी, पर्याय क्रमांक 2 केसरी आंबा, पर्याय क्रमांक 3 हिमरू शाल आणि पर्याय क्रमांक 4 लाकडी खेळणी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाकडी खेळणी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 अशोकराव चव्हाण, पर्याय क्रमांक 2 विनोबा भावे, पर्याय क्रमांक 3 पंजाबराव देशमुख आणि पर्याय क्रमांक 4 वसंतराव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वसंतराव नाईक. पुढचा प्रश्न, मनाचे श्लोक कोणत्या संतांनी लिहिले. पर्याय क्रमांक 1 आहे संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 2 संत रामदास, पर्याय क्रमांक 3 संत तुकाराम आणि पर्याय क्रमांक 4 संत एकनाथ. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 संत रामदास. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 साहित्य, पर्याय क्रमांक 2 क्रीडा, पर्याय क्रमांक 3 संस्कृती आणि पर्याय क्रमांक 4 आरोग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साहित्य. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते. पर्याय क्रमांक 1 आहे रवींद्र केळकर, पर्याय क्रमांक 2 बाळ गंगाधर टिळक, पर्याय क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले आणि पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाळ गंगाधर टिळक. पुढचा प्रश्न, पितळखोरे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 3 ठाणे आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद. पुढचा प्रश्न, घटक राज्याच्या आकस्मिक निधी कोणत्या अखत्यारीत असतो. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री, पर्याय क्रमांक 2 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 3 राज्यपाल आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपाल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक तुम्हाला सांगायचा आहे. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 21 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 1 मे आणि पर्याय क्रमांक 4 26 जून. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न, गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता तो कोणत्या साली दिला होता ते पर्यायात बघून सांगायचे. पर्याय क्रमांक 1 1919, पर्याय क्रमांक 2 1930, पर्याय क्रमांक 3 1935 आणि पर्याय क्रमांक 4 1942. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 1942. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही. आपण रस्त्याला जे नाव देतो, शासन जे नाव देतं ते नाव सांगायचं आहे. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ग्रामीण रस्ते, पर्याय क्रमांक 2 जिल्हा मार्ग, पर्याय क्रमांक 3 तालुका रस्ते आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय मार्ग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तालुका रस्ते. हा प्रकार नाही. पुढचा प्रश्न, भारताच्या मध्यातून काय गेले आहे. त्याचे पर्याय सांगायचे आहेत. पर्याय क्रमांक 1 विषुववृत्त, पर्याय क्रमांक 2 कर्कवृत्त, पर्याय क्रमांक 3 मकरवृत्त आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्कवृत्त. पुढचा प्रश्न, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ते सांगायचे. पर्याय क्रमांक 1 गोदावरी नदी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा नदी, पर्याय क्रमांक 3 नर्मदा नदी आणि पर्याय क्रमांक 4 तापी नदी. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नर्मदा नदी. या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.